श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला आलेला आहे। त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळाला आहे। भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा विधी आराधना केली जाईल। शिवपुराणासोबत हा योगायोग घेऊन आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे। श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आला असून या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल। या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा विधिवत सुद्धा केली जाईल। या दिवशी शंशयोग, सर्वसिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे। या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। चौथ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन करून शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करून तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करून शिवमूठ जवस अर्पण करून श्रीकृष्णाचे ध्यान करावे आणि ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचे सतत पठण करावे। आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमीचे आणि भगवान भोलेनाथचे सर्व संकटातून मुक्तता करणारे काही प्रभावशाली उपायासोबतच 12 राशीनुसार करावयाचे उपाय सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नंबर 1, श्रावणी चौथा सोमवार कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरूपाचे दर्शन घ्यावे। तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं। रात्री कृष्ण चालीसा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री कृष्णाच्या चरणी विड्याचे पान मनोभावे अर्पण करावे। तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून हे पान तिजोरीत ठेवावे, यामुळे पैशाची चंचल दूर होते। नंबर 2, कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी, यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल। तसेच विवाह जीवनातील अडचणी लवकर दूर होतात। जर तुम्हाला नेहमी कोणत्याही अज्ञात शत्रूपासून धोका असेल किंवा तुम्ही सर्व काळ भीतीच्या छायेत राहत असाल तर तुम्ही सोमवारी महाकालेश्वर किंवा रामेश्वरांची विशेष साधना करावी, म्हणजेच उपासना करावी। जर तुम्हाला शत्रुविजय मिळवायचा असेल तर आज तुम्ही विशेषतः लहसून या रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाची विधिवत पूजा करावी। नंबर 3, 21 बेलाची पाने घ्या, चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करा। तयार केलेल्या गंधाने बेलाच्या पानावर प्रत्येक ओम नमः शिवाय असेल। या ओम नमः शिवाय लिहिलेले हे बेलाची 21 पाने महादेवाच्या पिंडीवर मनोभावे अर्पण करा। आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून श्रावणातील कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करावी। नंबर 4, आपण अखंड श्रावणात तर प्रत्येक सोमवारी शिवामुठाबरोबर 5 तांदळाचे दाणे शिवलिंगावर समर्पित करतोच, पण वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी दररोज शंकरांना 5 तांदळाचे दाणे व्हावेत। असे केल्याने धनधान्याची भरभराटी होते। नंबर 5, श्रावणातील कुठल्याही सोमवारी किंवा वर्षातील कुठल्याही सोमवारी प्रथम एकच बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करून ते बेलपत्र उचलून आणून बेलपत्राच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये समर्पित केल्याने जे आपत्कालीन संकटे असतात किंवा जे काही तुमचे संकट आहे ते दूर होतात। नंबर 6, प्रत्येक सोमवारी 3 गाठी असणारी दुर्वा घेऊन त्या दुर्वेने भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते, असे विशेष म्हटले आहे। नंबर 7, हरसिंगार म्हणजेच प्राजक्ताचे फूल। हरसिंगार फुलांनी भगवान शिवशंकराची पूजा केल्यास जीवनात सुख, संपत्ती व समृद्धीचा सदैव वास राहतो, असे विशेष म्हटले आहे। नंबर 8, चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते आणि धोत्र्याचे फूल वाहिल्यास भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होतो, जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो। 9, आळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो। तसे क्षमीच्या पानाने भगवान शिवशंकराची पूजा केल्यास मोक्ष मिळतो, असे विशेष म्हटले आहे। नंबर 10, लाल देठ असलेले धोत्र्याचे फूल मिळाले तर अतिउत्तम, नसेल तर पांढऱ्या धोत्र्याच्या फुलाने भगवान शिवशंकराच्या पिंडीवर समर्पित केल्याने अतिशुभ मानले जाते। तसेच चमेलीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही। 11, आजकाल अनेक तरुण मुलामुलींच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असते, मात्र शिवरात्रीच्या दिवशी किंवा महाशिवरात्री दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण केल्याने लवकरच अशा समस्या दूर होऊन विवाह इच्छुकांचे विवाह जमतात। 12, काही व्यक्तींना विवाह झाल्यानंतर काही काळानंतर सुद्धा मुले होत नाहीत, मात्र शिवपुराणात यावरतीही खूप छान असा उपाय सांगण्यात आला आहे। श्रावणात सोमवारी पिठाने 11 शिवलिंगे बनवावी आणि
पाण्याने जलाभिषेक करावा, भोलेनाथाची मनोभावे आणि श्रद्धेने विधिवत पूजा करावी आणि भगवान शंकरांना मनोभावे प्रार्थना करावे. निसंतानांना या उपायाने संतान प्राप्ती होते. 13 जर तुमच्यावर शनी वक्रदृष्टी किंवा 7.5 चालू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेल तर भगवान शिवशंकरांचा मनोभावे पूजा करावी. भगवान शिवशंकराची पूजा वरदानापेक्षाही कमी नाही. शनी आणि कालसर्पदोषामुळे येणाऱ्या जीवनाशी संबंधित सर्व अडचणी दुःख दूर करण्यासाठी सोमवारी विधिवत भगवान शंकराची पूजा केल्याने निश्चितच फायदा होतो. 14 प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही शिवलिंगाची मनोभावे पूजा करत असाल तर दर सोमवारी शिवा मूठ व्हावी. यात वेगवेगळे धान्य घ्यावे. त्याप्रमाणे मूठभर ते धान्य घ्यावे आणि पिंडीवर व्हावे. श्रावण संपल्यानंतर हे सर्व धान्य गरजूंना दान करावे. यामुळे गरजूंचे आशीर्वाद तर मिळतातच, त्याशिवाय शिवकृपा होऊन अपेक्षित लाभही होतो. 15 महादेवाला धोत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे. यामागील धार्मिक कारण हे आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे येथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहारांची गरज असते. वैज्ञानिक दृष्टी धोत्रा सीमित मात्रे घेतल्याने औषधाचे काम करते आणि शरीराला आतून उष्णता देते. 16 भगवद्गीतेमध्ये एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनातून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले. हे बघून अश्विनी कुमाराने भांग, धतुरा, बेल इत्यादी औषध देऊन त्यांचा उपचार केला. तेव्हापासून महादेवाला भांग, धतुरा प्रिय आहे. शिवलिंगावर धतुरा अर्पित करताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पित करावा. 17 भांग महादेव नेहमीच ध्यानमग्न असतात. भांग ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदनात असतात. विषयावर औषध म्हणून त्यांची भांगेचे सेवन केले होते. परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना अतिप्रिय आहे. महादेव जगात व्यापत वाईटपणा आणि नकारात्मकता वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात. 18 कापूर महादेवांचा प्रिय मंत्र आहे. कर्पूर गौरम करुणावतारम अर्थात कापूरासारखा उज्ज्वल आहे, करुणा करणारा आहे. कापुराचा सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवत असतो. महादेवाला हे सुगंध अतिप्रिय आहे म्हणून आवर्जून प्रत्येक सोमवारी कापूर हा प्रज्वलित केलाच पाहिजे किंवा जलामध्ये मिक्स करून ते जल भगवान शिवशंकरांना मनोभावे अर्पण करावे. इच्छा पूर्ण होते. 19 दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे. या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असतं म्हणून या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला मनोभावे अर्पित करण्याचा विशेष नियम आहे. 20 तांदळाला अक्षता असेही म्हणतात अर्थात न तुटलेला अक्षता पूजेत अनिवार्य आहे. कोणत्याही पूजेत गुलाल, हळद, अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. अक्षतांना असल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षता वाहिल्या जातात म्हणून अक्षता ही खूप महत्त्वाची आणि विशेषता मानली जाते. तांदळाचा एक जरी दाणा भगवान शिवाला समर्पित केला तर आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. 21 चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा. यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. चंदन अर्थात शीतल आहे. महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघणाऱ्या श्वासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं. महादेवाला चंदन चढवल्याने मन सन्मान आणि यश वाढल्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फुलसुद्धा अर्पण करतात. 22 भस्माचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे. ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितेमध्ये शोधली होती, जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला जातो. असे म्हणतात की शरीराला भस्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात. त्यांच्याप्रमाणे व्यक्तीला झाल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण, शैक्षणिक स्वप्न, वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही भस्म पवित्र आहे. त्यात कोणत्याही प्रकाराचा गुण अवगुण नाही. अशी भस्म महादेवाला स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात. 23 हिंदू धर्मात लाल चंदनाचा वापर पूजेदरम्यान गंध म्हणून केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही लाल चंदनाने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता. लाल चंदन हे जीवनातील अनेक संकट दूर करतात. श्रावण सोमवार पासून 1 लोटा जलामध्ये लाल चंदन पिसून रोज बेलाच्या झाडाखाली प्रदोष काळात समर्पित करायला चालू करा. मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होईल. 24 कृष्ण जन्माष्टमी दिवशी लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा. श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे. यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल. वाईट मार्गातून
वाईट विचारातून बाहेर पडता येईल. 25 श्रीकृष्णाला तुळस ही अतिप्रिय आहे, त्यामुळे त्यांना भोग देताना प्रत्येक पदार्थामुळे तुळशीचे पान हे अर्पण करावे, मगच भोग लावावा. तुळशीचे पान नसेल तर भोग वर्ज्य मानला जातो. तसेच श्रीकृष्णाला हरिसिंगार म्हणजेच पारिजातकाचे, शेफालीचे फूल खूप आवडतात, म्हणून त्यांचा उपयोग श्रीकृष्णाच्या उपासनेत पूजेत केला पाहिजे. आता जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथाचे 12 राशीनुसार काही उपाय. नंबर 1. मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. भगवान श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोण्याचा मनोभावे नैवेद्य दाखवावा. ओम श्री वासुदेवाय रुद्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल मनोभावे अर्पण करावे. तसेच 21 बेल आणि 21 कुठलेही पांढरे फूल शुभ मनोभावे शिवलिंगावर समर्पित केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या चौथ्या व 5व्या सोमवारी शिवतांडव स्तोत्र मनोभावे पठण करावे आणि शिवलिंगावरती 1 लोटा जलामध्ये काळे तीळ मिश्रित अभिषेक करावा. कर्क राशीच्या लोकांनी अखंड तांदळाचे 108 दाणे मोजावे, ते धुवून शिवलिंगाला मनोभावे अर्पण करावे. तसेच तांदळाचा 1 दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे. हा उपाय केल्यास भोलेनाथाची तुमच्यावर विशेष कृपा राहील, तसेच तुमचे आर्थिक संकट दूर होईल. श्रावण महिन्याच्या चौथ्या व 5व्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराचे शिव मंदिरामध्ये यथाशक्ती मनोभावे पूजा करावी. तसेच भगवान भोलेनाथाला त्रिपुंडाने पांढरे चंदन लावून त्यानंतर आपल्या कपाळाला त्रिपुंडाने पांढरे चंदन लावावे. 5 पांढरी फुले, 5 बेलपत्र मनोभावे अर्पण करावेत. भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त होते. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना शुद्ध गायीच्या दुधापासून खीर बनवून मनोभावे अर्पण करावे. तसेच 5 बेलपत्र समर्पित करून शुद्ध गायीचा तुपाचा दिवा, शिवशक्ती 2 वातीचा दिवा प्रज्वलित करावा. तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना पांढऱ्या फुलांची मनोभावे माळ, 1 पांढरे फूल, 1 बेलपत्र असे समर्पित करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवचालिसाचा 1 पाठ मनोभावे पठण करावा आणि ओम नमः शिवाय लाल चंदनाने बेलपत्रावर लिहून जप करत शिवलिंगावर मनोभावे अर्पण करावे. भगवान भोलेनाथ त्या भक्ताची नक्की इच्छा पूर्ण करतात. धनुराशीच्या लोकांनी भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर भांग, धतुरा मनोभावे अर्पण करावा आणि कापूर मिश्रित जल सुद्धा मनोभावे अर्पण करावे. यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात. मकर राशीच्या लोकांनी चौथ्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर जव मिश्रित जलाभिषेक करून गोमातेची मनोभावे सेवा करावी. गोमातेला हिरवा चारा खायला घालावा की तिला अन्न पाणी दिवसभर जे काही लागते ते मनोभावे त्याची सेवा केल्याने आपली इच्छा लवकर पूर्ण होईल. 11. कुंभ राशीच्या व्यक्तीने श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर 21 बेलपत्र, हिरवे मूग आणि भांग मनोभावे अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा अखंड जप करावा, दिवसभर करावा. 12. मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि शिवचालिसा 11 वेळा पाठ करावा. असे केल्याने खूप शुभ राहील. तसेच 108 बेलपत्र, 108 अखंड तांदूळ, 108 हिरवे मूग, 108 गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर कुठलेही फूल त्याच्या पाकळ्या घेऊन 108 पाकळ्या मनोभावे शिवलिंगावर समर्पित करा. तुमच्या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी भोलेनाथ मार्ग दाखवतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, हरे कृष्णा टाईप करा. हर हर महादेव, श्रीकृष्ण गोविंद, हरे मुरारी. धन्यवाद.